नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. थंबनेल तुम्ही पाहितलेला असेल की अनेक विद्यार्थ्यांचे आम्हाला प्रश्न होते की आमची नुकतीच 12वी झालेली आहे, 12वीचा निकाल लागलेला आहे आणि आम्हाला पोलीस भरती करायची आहे. मग आम्हाला पोलीस व्हायला नेमका किती वेळ लागेल, आम्ही एका वर्षामध्ये पोलीस होऊ शकतो का, आणि आम्हाला लवकरात लवकर जर भरती व्हायचं असेल तर आमचं नियोजन किंवा आमचं प्लॅनिंग कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे, या संदर्भात अनेक विद्यार्थी प्रश्न विचारत होते. त्याच्यामुळे आपण याच्यावर व्हिडिओज घेऊन आलेलो आहेत सेपरेट. ज्यांची 12वी झालेली आहे किंवा काही काही विद्यार्थी असे सुद्धा असतात की ते 10वी झाली की लगेच सुद्धा तयारीला लागतात, 11वी 12वीला कुठेतरी गावाकडे ऍडमिशन घेतात आणि तयारीला लागतात. मग हे जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांचं रक्त सळसळतं एकदम, अशा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे, त्यांना भरती होणं शक्य आहे का लवकरात लवकर, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तसंच जे जुने अनुभवी विद्यार्थी त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन कसं करायचं याच्याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत. त्याच्या अगोदर सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे त्या ठिकाणी स्वप्न खाकी 2.0 ही बॅच आता नव्याने सुरू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ही, आणि तुम्हाला हँड रिटन होमवर्क नोट्स सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत. बेसिक टू ऍडव्हान्स असणारी एमपीएससी मधून निवड झालेले शिक्षक, तुम्हाला मुलाखती झालेले शिक्षक, शिकवण्याचा अनुभव असणारे शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातली गॅरंटीने सांगतो तुम्हाला सर्वात दर्जेदार ही बॅच आहे स्वप्न खाकी 2.0. कारण आपली जी पहिली बॅच होती याच्यामधून हजारो विद्यार्थी हे सिलेक्ट झालेले आहेत म्हणतो मी तुम्हाला. लक्षात ठेवा, मित्रांना विचारा, नक्की तुम्हाला 100% फायदा होईल. महाराष्ट्र अकॅडमीवर आहे आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी तर आणखी जास्त फायदा होईल, कारण बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवरच्या स्वप्न खाकी बॅच मध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे. आता बघा, आपण मेन मुद्द्याकडे वळूया की 12वी झालेले विद्यार्थी आहेत नव्याने, त्यांचा उत्साह खूप शिगेला असतो. लक्षात, एनर्जी खूप असते की नाही मला करायची तयारी, मला होऊन दाखवायचंय. लक्षात, जसं की बघा, पहिल्यांदा आपल्याला शाळेत 7वी 8वी 9वीला कोणी विचारलं की तू काय होणार, सगळे मी जवान होणार, मी पायलट होणार, मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार. कुणी शिपाई होणार म्हणतच नव्हतं, कुणी शेतकरी होणार म्हणतच नव्हतं. हळूहळू जसं मोठं होईल तशी जिरायला लागते त्याची. तशाच पद्धतीने असतं, उत्साह असतो, एनर्जी असते, बरोबर आहे का. मग त्यांचं कसं असतं लक्षात, त्यांचं कसं असतं की बाबा वेळ कमी लागला पाहिजे, लहान पोरांचं लवकरात लवकर झालं पाहिजे, नेसन तर लाखाचीच नेसन, नाही तर उघडीच बसन, अशा प्रकारे मला भारी काहीतरी व्हायचं आणि मला करून दाखवायचं. आणि त्यात अनेक विद्यार्थ्यांची करून दाखवण्याची सुद्धा तयारी असते. मग असे जे विद्यार्थी की किती वेळ लागेल लक्षात या भरती प्रक्रियेला, कारण की ते म्हणतात आम्ही नवीन आहेत, आमचा अभ्यास नव्याने सुरू केलाय, मग वेळ जास्त लागेल का, कारण की काही काही विद्यार्थी 5-5 वर्ष 10-10 वर्ष झालं तयारी करतात लक्षात, आणि ते होईना तर सिलेक्शन आमचं होईल का, मग तर तुमचंही त्यांच्यासोबतच सिलेक्शन होऊ शकतं. आता झालेली पोलीस भरती मधला रिझल्ट बघा तुम्ही, जे नव्याने तयारी करणारे पोर आहेत, वर्ष तयारी करणारे पोर आहेत, ते सिलेक्ट होण्याचा रेशो हळूहळू वाढत आहे. कारण की बाकीचे टवाळटोकाऱ्या करायला लागले. हे नवीन आलेलं असतंय 12वीचं कवळं पोरग लक्षात, आणि हे कवळं कांड असतं एकदम, आणि ह्याच्यात एनर्जी खूप असते, त्या एनर्जीने सगळी एनर्जी ते अभ्यासावरून ग्राउंडवर ओततंय. तसंच शरीर बी त्याचं मजबूत असतंय, आणि त्याच्यामुळे ते 2-3-4 वर्ष तयारी करणारे जे पोर आहेत ते तसेच राहिले, आणि 12वी झालेले कवळेकच पोरं लक्षात सिलेक्ट झाले लक्षात. असं ह्या वेळी खूप झालेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, किती वेळ लागेल हे बिलकुल मानायचं नाही की पोलीस भरती मी करतोय, नवीन 12वी झाली तू पोलीस भरतीला लागलास ना. काही जण असतात बघा टवाळटोकार की मी काय करतो आता, माझी आताच 12वी झाली, जरा लाईफ जगून घेतो आता मी, बरोबर आहे का, मी इकडं तिकडं फिरतो, शहरात जातो, लफडे करतो, कुटाने करतो, आणि 1-2 वर्ष जरा मौज मजा करतो भरतीच्या नावाखाली, पुन्हा मग सिरियस अभ्यास करतो. पुन्हा सिरियस नाही, तू जिंदगी का तुला सिरियस करून टाकते पुन्हा लक्षात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, नव्याने तयारी करणाऱ्या पोरांचं शक्य आहे. कसं शक्य सांगतो तुम्हाला, ज्या तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, जे आता जर कोणी विद्यार्थी असतील 2-3 वर्ष झालं कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, त्यांचा पहिल्या वर्षामध्ये जेवढा अभ्यास होतो ना तेवढा पुढच्या 3 वर्षामध्ये सुद्धा होत नाही. कारण ती एनर्जी असते, आणि ती एनर्जी ते योग्य ठिकाणी लावतात, आणि त्याच्यामुळं काय होतं, त्यांचा अभ्यास होतो. पण जसं पुढे जाईल तसं एनर्जीसाठी नवीन वाटा सापडतात, नाही त्या ठिकाणी आपली एनर्जी ते लावतात, आणि मग अभ्यास होत नाही. पण पहिलं वर्ष अभ्यास होत असतो. त्यामुळे किती वेळ लागेल, मला 4 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील, 7 वर्ष लागतील, 6 वर्ष लागतील,
सगळं सोडून द्या, 1 वर्षाचं प्रॉपर नियोजन तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. फक्त नियोजन प्रॉपर पाहिजे, सिरियसनेस पाहिजे. कमी वयामध्ये सिलेक्ट होणाऱ्या पोरांचं प्रमाण वाढत आहे, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा शक्य आहे. पुढचा मुद्दा कोणता आहे? लवकर तयारीचे पर्याय. बरोबर आहे का? आता नव्याने जे 12वीची तयारी 12वी झालेली आहे, पोलीस भरतीला लागलेले आहेत, त्यांच्यासाठी मी पर्याय सांगतो तुम्हाला. तुम्ही 12वी झाली ना, तुमच्याकडे सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं टार्गेट एकच पाहिजे की पोलीस भरती करायची. हे प्रथम टार्गेट पाहिजे. जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत त्यांचं पोलीस भरतीच फक्त करत बसायचं नाहीये, तुम्हाला सांगतो. याच्यासोबत तुम्हाला SSC GD ची एक्झाम असते, त्याच्यानंतर अग्निवीर असते. अग्निवीर बरोबरच कधी कधी रेल्वे ग्रुप डी ची सुद्धा एक्झाम येते. अशा या वेगवेगळ्या परीक्षा ज्या येत असतात. त्याच्यासोबतच वनरक्षक आहे, त्याच्यासोबतच दारूबंदी आहे. या सगळ्याचे तुम्ही फॉर्म आले तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरायची आणि तयारी करायची. माझं होणार नाही, मी करणार नाही आणि मी पोलीस भरती जेव्हा येईन तेव्हा पोलीस भरतीच करल असल्या बिलकुल भांडात पडायचं नाही. काय सांगतो तुम्हाला, तुम्ही पोलीस भरती करताय ना, ही तर जीके, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण तर समजा खाली सगळ्याच ह्याला नसणार आहे, वनरक्षक दारूबंदीला असणार आहे. पण हे जे पोलीस भरतीला तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे ना, तो या परीक्षेसाठी सगळ्या डीप मध्ये करायचा आहे. SSC GD कडे आलात की थोडंसं तुम्हाला हिंदी व्याकरण करायचंय, ऍक्सेप्ट आहे तिथं. बरोबर आहे का? किंवा रेल्वेमध्ये आलात तर थोडासा सिलेबस गणित बुद्धिमत्ताचा बदलेल, ऍक्सेप्ट आहे. पण जास्त काही फरक होणार नाहीये. ती भरती निघली, 1 महिना अगोदर फॉर्म भरला, त्याचा थोडासा अभ्यास वाढवायचा. त्याच्यासोबत इनडायरेक्टली ह्याची तयारी करताना पोलीस भरतीची होणार आहे आणि पोलीस भरतीची तयारी करताना या सगळ्या पदांची तयारी होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे पर्याय 1 वर्षभरामध्ये 4-5 असणार आहेत आणि तो प्रत्येक पर्याय ट्राय करायचा. असं नाही की मी नाही बाबा सर वनरक्षक केल्यावर माझं इकडे दुर्लक्ष होईल, असं काही नाहीये. अभ्यासक्रमामध्ये सारखेपणा आहे. थोड्या काही ज्या वेगळ्या गोष्टी आहेत ना, त्या वेगळ्या गोष्टी शेवट त्या एक्झामच्या महिनाभर अगोदर कव्हर करायच्या. काय सांगा, तुमचं नशीब फळफळण. तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत होतात, GD मध्ये लागताल, वनरक्षक मध्ये लागताल, कुठेतरी सिलेक्ट होताल. लक्षात येतंय? म्हणजे पर्याय भरपूर आहेत तुमच्याकडं, प्रत्येक पर्याय तुम्ही आजमावायचा आहे. हे मी नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. एवढं कॉन्फिडन्सली जुन्या विद्यार्थ्यांना नाही सांगू शकत मी. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्ही आजमावायच्या आहेत, लक्षात ठेवा. हे एक महत्वाचं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, जुन्या मुलांसोबत स्पर्धा करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ग्राउंड जे आहे त्या ग्राउंडला पॉझिटिव्ह असता, त्यांच्यापेक्षा पुढे असता. का सांगतो तुम्हाला? अरे 2 टिंब झाले का रे? मैदान लिहितो मी, जाऊ द्या. हा, मैदानी चाचणीमध्ये तुम्ही त्यांच्यापेक्षा तुम्हाला काय आहे, जास्त ही आहे, चान्सेस आहेत त्यांच्यापेक्षा जास्त ग्राउंड घ्यायचे. का सांगतो तुम्हाला? जसं वय जास्त होईल तसं मैदानी चाचणीची तयारी करतानाची कॅपॅसिटी सुद्धा कमी होत जाते. जास्त दिवस पार खंगून जाते, ते झिजून जाते, त्याचे हाडाचे काढ होते पार, आणि त्याच्यानंतर मग त्याची कॅपॅसिटी तेवढी राहत नाही. पण तू कवळा बांड, लक्षात, नवीन गावाकडं घोरं जे असतं ना, नवीन घोरं, लक्षात, त्या घोरं कशी एनर्जी असते, ते एकदा का सुटलं तर निश्चितच उधळत जिकडं तिकडं सुटत आहे. लक्षात, तशी तुझ्या अंगामध्ये ताकद ठासून भरलेली असते. लक्षात, आणि त्याच्यामुळे ग्राउंड करायला सोपं जातं. म्हणजे मैदानी चाचणीमध्ये तुम्ही जुन्या मुलांपेक्षा प्लस असता, अभ्यासामध्ये तुम्ही प्लस नसता. अभ्यासामध्ये तुम्ही त्यांच्यापेक्षा प्लस नसता. जुन्या मुलांचा अभ्यास जास्त असतो. पण इथं प्लस असतात म्हणजे काय, घरी बसून नाही होणार बरं का. त्यांच्या तोडीस तोड तयारी करा की जर तुम्ही केली तर ते तुम्ही तिथं प्लस आहेत. लक्षात, नाही तर घरी गोदाड्यात झोपून मला माझं ग्राउंड 50 पैकी 47 येणार आहे असं नाही होत. आलं लक्षात? अभ्यासामध्ये प्लस नसता, पण अभ्यास करण्याची तुमची कॅपॅसिटी जी असते ना, ती जुन्या मुलांपेक्षा जास्त असते. तुम्ही जास्त वेळ अभ्यास करू शकता, तुमची स्मरणशक्ती चांगली असते, आणि तुमचे जर एकाग्र तुमचं टार्गेट फिक्स असेल ना, दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचं मला नादाला लागायचं नाहीये, फक्त पोलीस भरतीचा अभ्यास आणि त्याचं प्लॅनिंग एवढंच माझ्या डोक्यामध्ये. तर नवीन जे विद्यार्थी आहेत ना, त्यांची अभ्यास करण्याची क्षमता जास्त असते, आणि क्षमता जास्त असल्यामुळे जरी जुन्या मुलांचा अभ्यास जास्त असला तरी सुद्धा तुम्ही त्यांना अभ्यासामध्ये सुद्धा मागे टाकू शकता. फक्त एक आहे, तुमच्या पुढे अभ्यास सोडून दुसऱ्या कोणत्याच गोष्टी नाहीत पाहिजे. जुन्या पोरांच्या मागे लय गोष्टी असतात, लय लचांड, लय लफडे, लय कुटाने त्यांच्या मागे आलेले असतात, आणि त्या लफडे लचांड कुटाणामध्ये सुद्धा त्यांना वेळ द्यावा लागतो. त्यामुळे त्यांची अभ्यासाची क्षमता कमी झालेली असते, त्यांची क्षमता इकडं तिकडं दुसरीकडे डायव्हर्ट झालेली असते. पण तुम्ही नवीन असता, त्याच्यामध्ये नवीन एंट्री केलेली असते, तुम्ही आत्ताच मार्केटमध्ये आलेला असतात,
लक्षात ताजा माल असतात तुम्ही, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये क्षमता अभ्यास करण्याची जास्त असते, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही त्या क्षमतेच्या जोरावर जरी ते तुमच्या अभ्यासाच्या पुढे असले तरी त्यांच्या तोडीस तोड तुम्ही जाऊ शकता, मार्क घेऊ शकता. त्यामुळं कॉन्फिडन्स हा ढगातच पाहिजे तुमचा, पण फक्त कॉन्फिडन्स ढगात आणि अभ्यास मात्र रसातळाला असं पण नकोय. जेवढ्या ढगात कॉन्फिडन्स तेवढ्या ढगात अभ्यास, दोन्हीचा दर्जा समान, समानतेने वाढवायचं. कॉन्फिडन्स वाढला की अभ्यास वाढला पाहिजे, अभ्यास वाढला की कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. कारण तुमच्यामध्ये एनर्जी जास्त आहे अभ्यास करण्याची, तुमची स्मरणशक्ती सुद्धा जास्त असते नवीन पोरांची. लक्षात. आणि एकदा खंगाळलं आणि एखादा झिजलं लक्षात की मग ती क्षमता दोन्ही कमी होत जातात. त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं, तुम्ही बिलकुल स्वतःला कमी मानायचं नाही. फक्त पुरेपूर अभ्यासाचं प्लॅनिंग करून लक्षात तुमची क्षमता जी आहे ती 100% तुम्ही वापरायची आहे. 100% तुम्हाला सक्सेस मिळणार, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं काय, कॉलेज प्लस अभ्यास एकत्र नियोजन. आता एक प्रामाणिकपणे सांगतो, तुमचं 12वी झालेली तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सिरियसली कॉलेज करायचं, सिरियसली अभ्यास करायचा आहे लक्षात, तर मग तुमची तेवढी तयारी होणार नाही. त्या मुलांना मी तू वर्षातच पोलीस होशील असं सांगू शकत नाही. का सांगतो तुम्हाला, भरती ही एवढी सोपी राहिलेली नाही. आता तुम्हाला सगळं काही विसरावं लागतं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, अनेक विद्यार्थी व्हिडिओ बघतात, त्यांना माहिती असं सगळं सोडावं लागतं रे, आणि फक्त डेडिकेशननी हेच करावं लागतं लक्षात. अशा पद्धतीने आहे. पण तरी सुद्धा मी सांगत नाहीये तसं, पण काही काही हुशार माइंडचे असतील पोरं करतात ते प्लॅनिंग, कॉलेज करून लक्षात एका वर्षामध्ये पोलीस झालेले आहेत लक्षात. पण जर कॉलेज नसाल करत तुम्ही तर मग ते विषयच येत नाही. पण कॉलेज जर करत असाल तर फक्त अभ्यासाचं नियोजन म्हणलं तर तुम्ही कोणताही, कारण की तुम्ही ऑफलाईन अकॅडमी वगैरे तर लावू शकत नाही, मग ऑनलाईन कोणताही क्लास करायचा. जे कॉलेज करून करणार आहेत त्यांनी ऑनलाईन क्लास, कारण तुम्ही कधीही लेक्चर तुमच्या सोयीनुसार बघू शकता. जसे आपली स्वप्न खाकी बॅच आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, लाईव्ह पण आहे, रेकॉर्डेड आहे, किती वेळा पण बघू शकता तुम्ही. लक्षात येते. त्याच्यामुळे हे एक महत्वाचं लक्षात ठेवायचं. एक कोणताही ठोकळा घ्यायचा, एक ठोकळा अगोदर. जास्त पुस्तक कॉलेज करायचं आणि भरती करायची, लय मोठे पुस्तक घेतले असं करायचं नाही. जसं की वर्दीचा राजमार्ग आपला ठोकळा आहे, सर्वात डिटेलमध्ये दर्जेदार असणार हे पुस्तक आहे. एकदा घ्यायचं, हे सारखं 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 पहिल्यांदा एकदा ठोकळ्यातून अभ्यास करा, आणि मग प्रश्नपत्रिका वगैरे, कारण तुमच्याकडे वेळ कमी असणार आहे. आणि मग उचला ना, मला जड आहे, मोठे आहे, हा सोपं काम नाही आपलं लक्षात. म्हणजे हे जे आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे, सारखं सारखं रिव्हिजन करा. प्रश्न दिलेत, वन लाईनर दिलेत, टॉपिक दिलेत, डिटेलमध्ये सगळे विषय याच्यामध्ये कव्हर केलेत. मग अशा पद्धतीने ठोकळा घ्या वर्दीचा राजमार्ग, आणि तो तुमच्या सोयीनुसार वाचत चला. आणि ऑनलाईन बॅच घ्या, मग तुम्ही ऑफलाईनचा काही फायदा नाही तुम्हाला, कारण तुम्ही ऑफलाईन क्लास करणार, कॉलेज करणार, दोन्ही एकत्र होणार नाहीये. आणि अगोदर एक पुस्तक घ्या ते वाचून काढा, सोबतच 7-8-10 घेतले आणि मग आता हे वाचू का ते वाचू, बिलकुल नाही. प्रॉपर नियोजन करा. हा, एका वर्षात होईल का नाही गॅरंटी देऊ शकत नाही, पण तुमचा अभ्यास चांगला होईल, तयारी चांगली होईल लक्षात. हे महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही एकत्र होऊ शकतं, पण एक आहे ते शाश्वती नाही की एका वर्षातच तुमचं सिलेक्शन होईल. त्याच्यापेक्षा तुला पोलीस भरतीच करायची ना, असं एखादं कॉलेज घे ना की जिथं कॉलेजला जायची जास्त गरज नाही, मॅनेज होतंय सगळं लक्षात. थोडे पैसे सर केले की थोडं काहीतरी होतंय, अशा ठिकाणी ऍडमिशन घे आणि डेडिकेशननी ही तयारी कर. ही तयारी करायला होतं मग तर काय नाही, तू तर जुन्या पोरांच्या तर लय पुढे निघून जातोस लक्षात, कारण डेडिकेशन आहे बालक लक्षात. त्यामुळे लक्षात ठेवा, कॉलेज प्लस अभ्यास करताना ऑनलाईन क्लास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एक ठोकळा घ्या अगोदर, तो वाचा चांगल्या पद्धतीने, त्याच्यातून अभ्यास झाल्यानंतर मग पुढचे पुस्तकं वगैरे याचा सगळ्याचा विचार करा. आणि त्यासाठी सांगतो, ऑनलाईन क्लास तुम्हाला आता सांगितलं स्वप्न खाकी बॅच, 100% तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे या बॅचचा. खूप दर्जेदार शिकवलं जातंय, काही फ्री लेक्चर आहे, तुम्ही जाऊन बघा, आणि आवडलं तर घ्या, नाही आवडलं तर बिलकुल घेऊ नका. मी सांगतो म्हणून मी काही सांगल, फायदा 100% होणार आहे. कारण आमचं दर्जेदार टीम इथं तुम्हाला शिकवणार आहे, आम्ही दर्जेदार मॅनेजमेंट करून तुम्हाला सगळ्या गोष्टी डिलिव्हर करणार आहोत. टेस्ट आपण घेणार आहोत, आणि आपल्या टेस्ट किती दर्जेदार असतात एका 2-3 दिवसाच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आला असेल, मॅटरवरून लक्षात येते ना. आणि बेसिक टू ऍडव्हान्स असणार आहे, आणि प्लस होमवर्क नोट्स देणार आहे, हे कुणीच देत नाही रे बाबा, ह्याच्यातून लय फायदा होणार आहे तुम्हाला. अशा पद्धतीने आहे, 100% फायदा होणार आहे लक्षात. आणि अभ्यासात जाता बघा, नंतरचा मुद्दा, जुने व नवीन मुले अभ्यासात काय फरक आहे. अभ्यास करताना नेमका काय फरक आहे. नवीन विद्यार्थ्यांना एक लक्षात ठेवा, तुम्हाला लक्षात ठेवा, जुन्या मुलांपेक्षा तुम्हाला अभ्यास जास्तच करायचा आहे, कारण त्यांचा अभ्यास झालेला आहे अगोदर, त्यांनी 3 तास केला तरी भागतंय, पण तुला जास्त करावं लागणार लक्षात येते. त्यामुळं वेळ, जेवढा जास्तीत जास्त वेळ अभ्यासात देता येईल तेवढा वेळ अभ्यासाला द्या, वेळ जास्त द्या लक्षात येते. जास्तीत जास्त वेळ द्या, कारण की एकदा तुमची एक भरती होऊन गेली
आणि पुन्हा नवीन भरतीसाठी तुम्ही जर कामाला लागलात तर तेवढासा तुम्हाला फायदा होत नाही. लक्षात, पुन्हा अभ्यासात तेवढा होत नाही, फायदा होत नाही म्हणजे अभ्यास तेवढा होत नाही जेवढा आदल्या वर्षी झालेला असतो तेवढा. त्यामुळे पहिल्या वर्षामध्ये पहिल्या भरतीमध्ये फुल अभ्यास करायचा आणि लगेच हे जे मायाजाळ आहे भरतीचं याच्यातून निघून जायचं. लक्षात येतंय? त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला काय करावं लागणार आहे, अभ्यासाला वेळ जास्त द्यावा लागेल, प्लॅनिंग करावं लागेल आणि प्लॅनिंग करूनच सगळं डिसिजन घ्यावं लागेल. 100% तुम्हाला तिथं काय होणार आहे, फायदा होणार आहे. अजून एक सांगतो तुम्हाला, नवीन विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं विचारतात. सगळ्यात महत्वाचा एक ठोकळा तुमच्याकडे पाहिजे. कोणता रे? आपला वर्दीचा राजमार्ग. खूप जास्त फायदा होणार आहे याच्यातून. प्लस घटक निहाय प्रश्नसंच. अगोदर हा बर का प्रश्नसंच. आता घटक निहाय प्रश्नसंच कोणता रे? काळा घोडा. काळा घोडा म्हणजेच कोणता रे? पोलीस भरती ग्रंथ, ज्याचं जुनं नाव 44,000 होतं. याच्यामध्ये काय केलेलं आहे की घटक निहाय प्रश्नसंच दिलेले आहेत. घटक न्याय म्हणजे प्रत्येकाचे झालेले प्रश्न आणि प्रश्नाचं विश्लेषण. पोलीस भरतीचं सगळ्यात मोठं पुस्तक आहे. तुम्ही म्हणता येतोय, दिसताना तर छोटे दिसतंय. आणि दिसताना छोटे दिसतंय कारण हे भाग 1 आहे, भाग 1 आणि भाग 2 असे पुस्तक आहेत. याच्यामध्ये डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे. घटक न्याय विषयानुसार आहे. मग तू वर्दीचा राजमार्ग वाचताना एक विषय वाचला की त्या विषयाचे सगळे प्रश्न इथं वाचू शकतो, त्याचं विश्लेषण वाचू शकतो, तुझी रिव्हिजन चांगली होणार आहे. आणि हे 2 गोष्टी केल्यानंतर तिसऱ्यांदा पांढरा घोडा म्हणून जो आपला प्रश्नसंच आहे त्याच्यामध्ये झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत. प्रश्नपत्रिका सोडवताना अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आणि त्याचं शॉर्ट मध्ये विश्लेषण आहे. 1 ते 100 प्रश्न आणि शॉर्ट मध्ये विश्लेषण. हे सरावासाठी वापरायचा. काळा घोडा रिव्हिजन साठी वापरायचा. वर्दीचा राजमार्ग हे पहिल्यांदा वाचण्यासाठी वापरायचा कारण सगळे विषय त्याच्यामध्ये कव्हर गेलेत. काळा घोडा हा रिव्हिजन साठी वापरायचा आणि पांढरा घोडा हा सरावासाठी वापरायचा. असं तुमचं स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा हे 2-3 पुस्तकं ठेवा आणि याच्यातून तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागा. आणखी तुमच्या मनामध्ये कोणते प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे प्रश्न आपण काय करूया, नक्की त्याला रिप्लाय देऊ किंवा जर लय महत्वाचं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आपण देऊ. धन्यवाद.